मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली कल्पनाला विचारते, आई बाबा जर तुमच्यावर रागवले तर तुम्ही त्यांचा राग कसा काढता? त्यावरती आता कल्पना मनातल्या मनात विचार करू लागते. तेव्हा कल्पना म्हणते, अगं आता ती ट्रिक वापरून तू पूर्ण आजींचा राग घालवणार आहेस का? तेव्हा सायली म्हणते, पण सांगा ना. तर आता तिथे अर्जुन येतो आणि कल्पनाला म्हणतो, मम्मा मी ते आता रूममध्ये जाऊन जरा काम करतो. तर आता सायलीबरोबर अर्जुन काहीही न बोलल्यामुळे या दोघींनाही संशय येतो, या दोघांचं नक्की काहीतरी बिन असलंय. तेव्हा विमला आता म्हणते की कल्पना वहिनी, तुम्हाला समजलं का कुणाचा राग काढायचा आहे? पूर्ण आजीचा नाही. तेव्हा आता कल्पना म्हणते की हो समजलं, पण अगं सायली, तुम्ही दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करता आणि तुमच्या दोघांमधील वाद तुम्ही सोडवले पाहिजेत. आता सायली विचार करू लागते. तर दुसरीकडे चैतन्य आणि साक्षी हे दोघेही कॅफेमध्ये आलेले असतात. तेव्हा तेथे आल्यानंतर आता चैतन्याच्या हातात एक फाईल असते. तर आता तो विचारतो, तू काय घेणार? तेव्हा साक्षी म्हणते, अरे रिलॅक्स तरी हो, तुला एवढी काय घाई आहे? तर आता मला खरंच खूप काम आहे असं चैतन्य म्हणतो. तर या फाईलमध्ये एवढं काही इम्पॉर्टंट आहे, मी आल्यापासून पाहतीये, सारखा त्या फाईलमध्ये तू पाहतोय. त्यावरती चैतन्य म्हणतो, अगं अर्जुनने एक स्केच काढून घेतलंय, सायलीवर जो हल्ला झाला होता ना, त्या हल्लेखोराचा तो स्केच आहे. तर आता हे ऐकताच साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा ती म्हणते, काय? तर आता चैतन्य तिच्याकडे पाहतच राहतो, पण तिची रिॲक्शन खूपच वेगळी असते, ती घाबरल्यासारखी वाटते. तेव्हा साक्षी म्हणते, या केसमध्ये अर्जुनने खूपच कमी वेळात प्रोग्रेस केली आणि हा हल्लेखोर लवकरात लवकर सापडलाही पाहिजे. तेव्हा चैतन्य म्हणतो, हो नक्कीच सापडणार. तर साक्षी अजूनच घाबरते. तर दुसरीकडे सायली रूममध्ये येते. अर्जुन कपाटामध्ये काहीतरी करत असतो. सायली विचारते, सर तुम्ही कुठे बाहेर चाललात का? मी तुम्हाला टी शर्ट काढून देते, जो तुमच्यावर छान दिसतो तो. असं म्हणून ती पटकन एक टी शर्ट काढते. तरीही अर्जुन अजूनही तिच्यावर चिडलेलाच असतो, काहीच बोलत नाही. ते पाहून सायली म्हणते, सर तुम्हाला रुमाल हवेत का? असं म्हणून ती पटकन रुमाल काढते आणि अर्जुन समोर धरते. म्हणते की तुम्हाला लागतात ना, सेम तसेच मी स्वच्छ करून ठेवलेत, अगदी स्वच्छ धुवून ठेवलेत हा. तेव्हा अर्जुन काहीच बोलत नाही. तो तेथे असणारं पुस्तक घेतो आणि लगेच पुस्तक वाचायला बसतो. तेव्हा सायली त्याच्या समोर जाते. तर तिला काहीच कळत नाही नक्की आता काय करावं. ती लगेच तेथून औषधं घेऊन येते आणि म्हणते की सर अहो मला कोणती औषधं घ्यायची आहेत, मला सांगा ना पटकन. तर अर्जुन म्हणतो, तुमचा डोस संपलाय. तेव्हा सायलीचा मूड ऑफ होतो की तरीही अर्जुन काहीच बोलत नाहीये. आता सरांचा राग कसा घालवावा हा प्रश्न तिला पडलेला असतो. त्यानंतर ती म्हणते, सर तुम्हाला माहिती आहे का, कुसुमताईचा फोन आला होता आणि तिच्या शेजारी एक ताई राहतात ना, तिचा नवरा तिच्यावर असाच रागवला होता आणि बसला गाल फुगवून. मग अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहतो. तर मग सायली पुढे म्हणते, त्याचा राग घालवण्यासाठी त्याच्या आवडीचा सर्व स्वयंपाक बनवला आणि स्वयंपाकामध्ये भाजीत मीठ जास्त झालं तर वरण अळणी झालं आणि मग नवरा खायला लागला तेव्हा अजूनच गाल फुगवून बसला. त्यावरती आता असं म्हणून सायली खूप हसत असते. तर अर्जुन तिच्याकडे पाहत राहतो. तर दुसरीकडे चैतन्य म्हणतो, तू काय खाणार साक्षी? सँडविच आणि कॉफी? तेव्हा ती म्हणते की नक्कीच चालेल. म्हणून ती आता चैतन्याला पुन्हा त्या स्केचबद्दल विचारू लागते. तेव्हा चैतन्य म्हणतो, हे बघ साक्षी, एरवी तू म्हणत असते चैतन्य अजिबात तू रोमॅन्टिक नाहीये आणि मग आता का तो केसचा विषय काढतेस? तेव्हा साक्षी म्हणते, बरं ठीक आहे नाही काढणार. तेव्हा चैतन्य म्हणतो, दॅट्स माय गर्ल. साक्षी ही मनातल्या मनात विचार करत असते, चैतन्य मी तुझ्याबरोबर इथे प्रेमाच्या गप्पा मारायला आले नाहीये, मला काहीही करून ते स्केच हवंय म्हणजे हवंय, म्हणजे अण्णांना दाखवता येईल आणि त्यांचा प्लॅन किती भारी पडलाय हे पण मला त्यांना सांगता येईल. असं म्हणून ती त्या फाईलकडे आता पाहतच राहते. दुसरीकडे अर्जुन हा सायलीला म्हणतो, हे पहा मिसेस सायली, माझ्यामुळे तुम्हाला अजूनही माझ्या घरच्यांबरोबर खोटं बोलावं लागते. ते खूप मोठं ओझं आणि कर्ज माझ्या डोक्यावर आहे, त्यामुळे अजून ते कर्ज वाढवू नका, ते या जन्मात सुद्धा फिटणार नाहीये. तेव्हा सायली म्हणते, प्लीज सर मला माफ कर ना, कर्ज आणि ओझं हे शब्द कधीही बोलणार नाही. असं म्हणून ती पुन्हा आता उठाबशा काढू लागते. तेव्हा अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो.
त्यानंतर तो लगेच बाहेर निघून जातो. तेव्हा सायली तशीच म्हणत असते की सर माफ करा प्लीज, सर माफ करा. ते साक्षीला काहीही करून ते स्केच मिळवायचंच असतं, म्हणून ती मुद्दाम सॉस ड्रेसवर सांडवण्याचं नाटक करते. ती जोरात ओरडते आणि चैतन्याला म्हणते, शिट, सर्व सॉस माझ्या ड्रेसवर सांडला, प्लीज तू टिश्यू घेऊन येतोस का? तेव्हा चैतन्य म्हणतो, हो अगं तू घाबरू नकोस एवढी, मी घेऊन येतो टिश्यू. लगेच तो टिश्यू आणायला जातो. तर आता त्याच्या फाईलमधून लगेच ती ते स्केच काढून घेते आणि स्वतःच्या पर्समध्ये ठेवते. आता चैतन्य देखील टिश्यू घेऊन तेथे येतो. तर आता तो विचारतो, तू पर्समध्ये काय ठेवत होतीस? तेव्हा आता साक्षीची ततपप होते, ती खूप घाबरते. तेव्हा आता मला असं वाटलं की पर्समध्ये टिश्यू असतील म्हणून मी शोधत होते असं खोटं कारण ती सांगते. तेव्हा चैतन्य म्हणतो, मला माहिती आहे हा सॉस का सांडला तुला माझ्याकडून, असं म्हणून आता तो थांबतो आणि तिच्याकडे पाहत राहतो. तेव्हा ती विचारते काय? तर आता तो म्हणतो, माझ्याकडून तुला नवीन ड्रेस पाहिजे ना म्हणून सॉस सांडला असेल. साक्षी म्हणते, तसं काही नाहीये. दुसरीकडे घरातील सर्वजण नाश्त्यासाठी बाहेर आलेले असतात. प्रताप म्हणतो, अगं कल्पना मला नाश्ता दे. तर आता कल्पना विमलाला ते काम सांगते. कल्पना आता अश्विनला म्हणते, बाळा तू लवकर घरी येशील का, तुला व्हिजिटला जायचंय. तेव्हा तो म्हणतो, नाही येईल घरी मी. तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो. सायलीकडे पाठ करून बसतो. सायली मनातल्या मनात म्हणते, मी निवडलेला शर्ट यांनी घातलाय, असं म्हणून तिला खूपच आनंद होतो. तर आता कल्पना विमलाला म्हणते, अगं अर्जुनसाठी सुद्धा नाश्ता घेऊन ये. तेव्हा सायली म्हणते, नाही आई थांबा, मी यांच्यासाठी वेगळा नाश्ता बनवलाय. तेव्हा वेगळा नाश्ता असं विमला आणि कल्पना या दोघीही म्हणतात आणि सायली जो अर्जुनसाठी नाश्ता घेऊन आलेली असते त्या नाश्त्याकडे पाहत राहतात. त्यामध्ये आता सायलीने नूडल्स, पास्ता, सँडविचेस हे सगळं काही तिने बनवलेलं असतं. तेव्हा सगळेजण आता त्याकडे पाहतच राहतात. तर आता दुसरीकडे अण्णा हा गेम खेळत असतो. तेवढ्यातच साक्षी तेथे येते. लगेच ते स्केच अण्णाला दाखवते. तेव्हा अण्णा म्हणतो, याला कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय. तेव्हा साक्षी म्हणते, हो पाहिलाय ना, त्या सायलीवर हल्ला केला होता ना, हल्लेखोर आहे हा. अण्णा म्हणतो, हो विक्याने यालाच पुढे पाठवलं होतं, त्याने मला सांगितलं होतं. तेव्हा साक्षी म्हणते, तुम्ही एवढे रिलॅक्स कसे? हे स्केच कुणी बनवून घेतले माहितीये का? अर्जुन सुभेदाराने. जवळजवळ हा पकडलाच गेला आहे. आता त्याच्यापर्यंत अर्जुन पोहोचणार आणि मग आपल्यापर्यंत. तेव्हा अण्णा आता खूपच घाबरतो. तर दुसरीकडे कल्पना म्हणते, अगं अर्जुनसाठी एवढा नाश्ता, आज काही स्पेशल आहे का? सायली म्हणते, हो आमच्या लग्नाला 7 महिने 22 दिवस आणि किती सेकंद झाले हे सगळं काही सांगते. तेव्हा सगळेजण आता तिच्याकडे पाहतच राहतात. आता तुम्ही नाश्ता खाऊन पहा ना आणि मला सांगा कसा झालाय, असं ती अर्जुनला म्हणते. तेव्हा अर्जुन लगेच त्या करायला सुरुवात करतो. तर सगळेजण सायलीकडे पाहतच राहतात. तर दुसरीकडे अण्णा आता साक्षीला म्हणतो, हा जो स्केच काढलेला माणूस आहे ना, तो काही दिवसात दिसणारच नाहीये. तेव्हा साक्षी म्हणते, म्हणजे? तर अण्णा नुसता हसत असतो. तर आता इकडे अश्विन हा सायलीला म्हणतो, मला तुमच्या लग्नाच्या 7 मंथ ॲनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा कल्पना हसते आणि म्हणते, ते काहीही असू देत, ते तुम्ही तुमचं सेलिब्रेशन करा, परंतु सायली आणि अर्जुनच्या लग्नाला जेव्हा 1 वर्ष पूर्ण होतील ना, तेव्हा तो दिवस आपण खरंच खूप धूमधडक्यात साजरा करायचा. तेव्हा सायली अर्जुनकडे पाहतच राहते. अर्जुन हा विचार करत असतो की लग्नाला 7 महिने बोलता बोलता झाले सुद्धा, आता फक्त 5 महिने राहिले आहेत. 5 महिन्यानंतर आमच्या रिलेशनशिपचा दी एंड होणार आहे. विचार करताच अर्जुनला खूप टेन्शन येतं. त्याला खूप जोरात ठसका लागतो. तर सायली पटकन त्याला पाणी देते आणि त्याच्या पाठीवर थोपटून त्याला म्हणते की वर पहा तुमची सासू बसली आहे. तेव्हा सगळेजण हसतात. तर सासू म्हणजे काय तर कल्पना विचारते. त्यावरती आता सायली म्हणते, आमच्या आश्रमामध्ये जर कुणाला ठसका लागला ना तर मधुभाऊ म्हणायचे, वर पहा तुमची सासू बसली आहे. तेव्हा आता अर्जुन गालातल्या गालात हसू लागतो. तर सायलीचा मूड एकदम ठीक होतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये सायलीकडून चुकून शावर सुरू होतो, त्यामुळे ती पूर्णपणे भिजते. ती आता अर्जुनला आवाज देते. अर्जुन आतमध्ये येतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. ती कारण ओलीचिंब झालेली असते. अर्जुन पटकन तेथे जातो आणि तिच्याजवळ उभा राहत तोही भिजतो. काही वेळाने आता सायली म्हणते, मी अगोदर कपडे चेंज करते, मग तुम्ही बाहेर या. तेवढ्यातच अस्मिता समोर येते आणि मनातल्या मनात विचार करू लागते, हे दोघेही नवरा बायको असून असे परक्यासारखे का वागत असतील. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.